तर या संदर्भातली किरीट सोमय्या यांनी दिलेली प्रतिक्रिया की एका बाजूला जो आहे तो हा संपूर्ण अशा प्रकारचा गुंडा राज संपलेला दबाव कुठल्याही प्रकारचा नसल्याचं त्यांचं एका बाजूला म्हणण्यात उदय सामंतांनी देखील खरमरीत अशा प्रकारची प्रतिक्रिया दिलेली आहे। मात्र जितेंद्र आव्हाड यांनी नेमकं काय ट्विट केलंय ते देखील पाहूया। तर आज दुपारी साधारण 1 वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो, नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या असं ते म्हणाले। मी मुंबईला जायला निघालेलो होतो। मी म्हटलं की मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो। पोलीस स्टेशनला गेलो असता त्यांनी गप्पांमध्ये गुंतवलं। त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले। त्यांच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावरती अस्वस्थपणा होता। ते आदराने म्हणाले की मी काही करू शकत नाही, वरून आदेश आलेले आहेत, तुम्हाला अटक करावी लागेल। पोलीस स्टेशनला गेलो असता त्यांनी गप्पांमध्ये गुंतवून ठेवल्यानंतर दिलेली ही प्रतिक्रिया होती। हा पोलिसी बळाचा गैरवापर आहे, मी लढायला तयार आहे, फाशी दिली तरी चालेल, जे केलं नाही ते कबूल करणार नाही असं जितेंद्र आव्हाडांनी ट्विट केलेलं आहे। हे सर्व संतप्त कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि समर्थन करतायत जितेंद्र आव्हाड यांचं। कारण जितेंद्र आव्हाड हे त्यांना बजावण्यात आलेली पोलिसांची नोटीस घेण्यासाठी वर्तकनगर पोलीस स्टेशनला गेलेले होते आणि वर्तकनगर पोलीस स्टेशनला गेल्यानंतर जितेंद्र आव्हाडांना त्या ठिकाणीच बसवून ठेवण्यात आलेलं आहे। त्यानंतर त्यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे की पोलिसांच्या आणि वरिष्ठांच्या दबावामुळे आपल्यावरती हे सगळं करण्याची वेळ आली असल्याचं पोलिसांचं म्हणणं असल्याचं ट्विट त्यांनी केलं। तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी देखील त्यांच्या या ट्विटला आणि केलेल्या दाव्याला दुजोरा दिलेला आहे। तर पोलीस स्टेशन बाहेर कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। तर दुसरीकडे कोर्टामध्ये हजर करण्यासाठी पोलिसांनी अतिरिक्त कुमकही मागवलेली आहे। एका बाजूला राष्ट्रवादीचे सर्व समर्थक कार्यकर्ते पाहायला मिळत आहेत, तर दुसरीकडे मात्र जितेंद्र आव्हाडांना कोर्टासमोर हजर करण्यासाठी पोलिसांची देखील जय्यत तयारी त्या ठिकाणी सुरू असल्याचं आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। तर तत्पूर्वी एका बाजूला सुरू असलेल्या दृश्यांमध्ये आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळते की ज्या दिवशी हर हर महादेवचा त्या ठिकाणी सुरू असलेला शो बंद पाडण्यासाठी कार्यकर्ते गेलेले होते, त्यावेळेला काही प्रेक्षकांना मारहाण झालेली होती, काहींना धक्काबुक्की करण्यात आलेली होती आणि त्याच अनुषंगानं जितेंद्र आव्हाडांच्या अडचणी आता वाढलेल्या आहेत। पोलिसांनी थेटपणे नोटीस बजावत असताना त्यांनाच कोर्टासमोर हजर करण्यासाठी वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेतल्याचं आता तरी स्पष्ट होताना दिसतंय। जितेंद्र आव्हाडांच्या अडचणी मात्र या अनेक कारणांमुळे वाढल्या असल्याचंही आपण बघतोय। एका बाजूला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत पोलिसांच्या या कारवाई विरोधात, तर दुसरीकडे ज्या दिवशी हर हर महादेवचा विवियाना मॉल या ठिकाणी शो 7 तारखेला जो पार पडत होता तो थांबवण्यात आलेला होता आणि तिथे असलेल्या प्रेक्षकांवरती हात उचलण्यात आलेला होता। राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आणि प्रेक्षकांमध्ये झालेली बाचाबाची आपण एका बाजूला पाहतोय। तर सुप्रिया सुळे ज्या आहेत त्यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे पुन्हा एकदा पाहूयात। एक गोष्ट मी आवर्जून तुम्हाला सांगू इच्छिते की जितेंद्र आव्हाडांना हे लढवय्या नेते आहेत एकतर, दुसरं त्यांना प्रश्न विचारण्यासाठी पोलीस स्टेशनला बोलवलं। पोलीस स्टेशनला माहिती गेल्यावर असं कळलं की वरून दबाव येतोय। आता वरून म्हणजे कुठून ह्याचं उत्तर माझ्याकडे नाही। मी कुणावर आरोपही करत नाही, कारण दबाव येतोय, बिचाऱ्या पोलिसांची काहीच चूक